महाविकास आघाडीमधील सांगलीचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत. सर, एबीपी माझामध्ये स्वागत आहे. काय नेमका हा सांगलीचा तिढा का सुटत नाही आहे? काय नेमकं प्रॉब्लेम झाला आहे? प्रॉब्लेम काय हेच आम्हाला कळत नाही. कारण सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. आज तिथे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी असेल, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज काँग्रेस पक्षाचं एक संघटन आहे. कार्यकर्ते काम करतात आणि तिथे 2 काँग्रेसचे आमदार आहेत. मी आहे, विक्रम सावंत आहेत, सुमन वहिनी या स्वर्गीय आर आर पाटील साहेबांच्या पत्नी आहेत, त्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाच्या आमदार आहेत. आणि म्हणून आम्ही सुरुवातीपासून एवढीच विनंती करत होतो, आग्रह आहे की सांगलीची जागाही काँग्रेस पक्षाला मिळावी. आणि म्हणून थोडं अचानकपणे आदरणीय उद्धव साहेबांनी तिथे येऊन सांगली जिल्ह्याचे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. ती जाहीर करण्यापूर्वी जर थोडंसं महाविकास आघाडी आणि सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक परिस्थिती काय ह्याचं रिअलिस्टिक एक आढावा घेतला असता तर बरं पडलं असतं, एवढंच आमचं मत होतं. आणि आज ही माझी भूमिका आहे की बाबा, जर शक्य असेल तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज ही आदरणीय उद्धव साहेबांशी चर्चा करावी. आणि महाराष्ट्रात कुठली जागा काय कसं करता येईल त्यात मी पडू शकत नाही, कारण हा ज्येष्ठांचा विषय, राज्य आणि देश पातळीवरच्या नेत्यांचा विषय. आणि सांगली शक्य झालं तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मिळावी ही आमची विनंती, हट्ट आहे अजूनही. म्हणून आपण या सगळ्या प्रचाराच्या जी बैठक आहे त्या बैठकीला उपस्थित राहिला नाही. आज पहिली बैठक होती कॅम्पेन कमिटीची. त्यात मला आदरणीय खरगे साहेब, आदरणीय रमेश चेन्नीताला साहेब, आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय थोरात साहेबांनी मला महाराष्ट्रातल्या आगामी लोकसभेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक समित्यांवर काम करण्याची संधी दिली आहे. परंतु नैतिकतेने एक सांगली जिल्ह्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता, आमदार म्हणून एकीकडे आमच्या जागेचा अजून अधिकृत घोषणा ही काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने एकत्रित करावी, हे माझं ठाम मत आहे. जो काय निर्णय असेल तो आम्हाला सांगावा, तो अजून निर्णय सांगितलेला नाहीये. आणि म्हणून आज मी बैठकीला उपस्थित राहणं मला व्यक्तिगतरित्या ते योग्य वाटलं नाही, पटलं नाही. अशी चर्चा आहे की कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली, त्यामुळे कुठेतरी सांगलीची जागा आपल्याला मिळावी म्हणून शिवसेनेनं हा उमेदवार घोषित केला. नाही, मूळ प्रश्न असा आहे की आता मी खरं हे पुन्हा पुन्हा बोलणं योग्य नाही. मला वाटतं कोल्हापूरचे नेते बंटी पाटील साहेब ही या बाबतीत बोलले होते, मी बोललो होतो की ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे नेते मुंबईत चर्चेला बसले होते, त्यावेळेस कोल्हापूरच्या जागेबाबतीत जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस स्पष्ट सांगण्यात आलं होतं की जर आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढण्याकरता तयार असतील, ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा सोडायची, म्हणून म्हणजे थोडा मान सन्मान त्यांचा आपण दिला पाहिजे. आणि माझ्या माहितीने काय म्हणजे आता अधिकृतच झालंय, आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा निवडला आणि काँग्रेस पक्षाने त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन ती जाहीर केली. हा महत्वाचा मुद्दा आहे की हे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर करताना शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला माहीत होतं. आणि म्हणून कोल्हापूरचा सांगलीशी संबंध जोडणं योग्य नाही. कोल्हापूर ही काँग्रेसला मानणारा एक जिल्हा आहे, पुरोगामी जिल्हा आहे. आणि त्याचबरोबर सांगली जिल्हाही पुरोगामी जिल्हा आहे, काँग्रेसला मानणारा जिल्हा. म्हणून हे पश्चिम महाराष्ट्रात दोन्ही जागा काँग्रेसकडे मिळावं अशी आमची इच्छा आहेच, मागणी होती. कोल्हापूरला शाहू महाराजांना लढलं हे नुसतं काँग्रेससाठी नाही, महाविकास आघाडीसाठी कौतुकास्पद आहे. फक्त जर मग सांगलीच्या जागेसंदर्भात चर्चा घेऊन निर्णय झाला असता तर बरं झालं असं वाटतं. निश्चित स्वरूपात, कारण शेवटी कसं आहे, लोकसभेची बघा, राजकारणातलं सध्या पॉलिटिकल डायनॅमिक्स बदललंय. मी काय फक्त सांगलीचं बोलत नाही, महाराष्ट्राचं, देशाचं बदललंय. आता माणसं ही पक्षाला महत्व देतात, पक्षाच्या उमेदवाराला महत्व देतात, पक्षाच्या जिल्ह्याची तिथलं राजकीय परिस्थिती काय ह्याचा एक आढावा घेणं महत्वाचं असतो. आणि या कुठेतरी तिन्ही गोष्टींचं सांगड घालून आपल्याला योग्य उमेदवार द्यायचा असतो आणि मग तिथला निर्णय घ्यायचा असतो. मला असं वाटतं की सांगलीमध्ये आज काँग्रेसची परिस्थिती मजबूत आहे आणि या अनुषंगाने मी स्वतः गेले 6 महिने विशाल पाटीलच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्याला तयार केलं लोकसभेला. मला विचारलं होतं मॅडमची आणि पक्षश्रेष्ठींनी नकार दिला. आणि म्हणून आमची इच्छा होती की बाबा, आज विशालला मी गेले 6-7 महिने तयार करतोय सांगली जिल्ह्यामध्ये, अशा पार्श्वभूमीवर जागा काँग्रेसला मिळावी. जशी आपण त्या जिल्ह्याचे नेते म्हणून तुम्ही भूमिका मांडली, तसेच आसपासच्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची काय भूमिका आहे सांगली संदर्भातल्या जागेचा? आता मी आसपासच्या नेत्यांचे बघा, आम्हाला सगळ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या भावना मला माहीत आहेत. मी कुणा नामोल्लेख करणं चुकीचं होतं, पण सगळ्यांचं मत आहे की आज म्हणजे
जिल्हा हा काँग्रेसचा आहे हे सगळ्यांचं मत आहे. आणि म्हणून सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा हा विषय होता ज्यावेळेस शिवसेना ही जागा देण्यात आली. पण ठीक आहे, आता मला एवढंच म्हणायचं आहे की ज्येष्ठांच्या चर्चेतनं मार्ग निघावा किंवा हा निर्णय लवकर जाहीर व्हावा. कारण आता 1च महिना राहिलाय प्रचाराला, वेळ कमी आहे. अजूनही आशा वाटते का की ही जागा काँग्रेसकडे येईल चर्चा झाली तर? हे बघा, आशा असणं काही गैर नाही आणि आशा आहेच. सांगली जिल्ह्याचा कार्यकर्ता म्हणून माझी आशा राहणारच आहे. जोपर्यंत मला काँग्रेस पक्षाचे माझे नेते निर्णय सांगत नाहीत, महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे नेते संयुक्तपणे हा निर्णय घोषणा करत नाहीत, सांगत नाहीत मला, तोपर्यंत आशा राहणारच. ही आपली नाराजी किंवा हा आपला हट्ट आहे तो कधीपर्यंत असेल? पुढच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार आहात का? या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण सहभागी होणार का? नाही, ते आता पक्षश्रेष्ठींनी ठरवावं. मी कसं उत्तर देणार त्याचं? कारण आज पक्षश्रेष्ठींनी ठरवावं की किती दिवसात हा निर्णय द्यायचा. मी सांगितलं 7 मेला सांगली जिल्ह्याचं मतदान आहे, म्हणजे 5 मेला सायंकाळी 5 वाजता प्रचार बंद होईल. तिथे सांगली जिल्ह्यामध्ये भाजपची उमेदवारी जाहीर झालेली आहे. भाजपचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी हा निर्णय लवकरात लवकर तडीस लागावा अशी माझी इच्छा आहे. तुमचा हट्ट किंवा तर मी मला वाटत नाही की मी मुंबईच्या बैठकांमध्ये जाणं मला व्यक्तिगत स्तरावर ते योग्य वाटत नाही. तुमचा हा हट्ट हा महाविकास आघाडीकडे आहे की फक्त काँग्रेस पक्षाकडे आहे? नाही, हे बघा, मी काँग्रेस पक्षाकडे ही मागणी केलेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही भूमिका मांडलेली आहे. आमचे नाना पटोले साहेब, बाळासाहेब थोरात साहेब यांनी भूमिका मांडली. आपल्याला आठवतं, केवळ मीच नाही तर आदरणीय थोरात साहेब आणि आदरणीय नाना पटोले साहेब आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, तिन्ही राज्याच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उघड भूमिका घेतली होती की घडलं ते योग्य नाही घडलं, एकतर्फी असा निर्णय जाहीर करणं योग्य नव्हतं. हे तिन्ही नेत्यांनी बोललेत ना, आमच्या राज्यातले तिन्ही नेते म्हणालेले आहेत की असं योग्य नाही म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी आज तीच माझी लाईन आहे, दुसरी काय माझी लाईन आहे. जर पैलवान चंद्रहार पाटीलच जर उमेदवार असतील तर आपल्या भूमिका काय असणार आहे? हे बघा, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष एक घटक पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते मला जे आदेश देतील, महाविकास आघाडी जे ठरवेल एकत्रितपणे ते मी पाळेल. धन्यवाद साहेब. तर आपण बघितलं की काँग्रेस म्हणजे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी मजबूत काँग्रेस आहे आणि अशा वेळी काँग्रेसचा उमेदवार असणं आणि त्याच्या पद्धतीची मागणी करणं हे अजिबात गैर नाही. मात्र महाविकास आघाडी मिळून जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी आपण बांधील राहू असं देखील या ठिकाणी विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.